हॅलो, एक लंबर आणि सगळं वाजलं, म्हणतात तेवढं सगळं वाजलं. लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे, कारण उद्या काम धंदा जायवा. शनिवार असते वेगळी गोष्ट. पहिले नमस्कार करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू राजाचा तवसर लावित राहा, मी आपला बोलत राहतो. विषय काय?
काय नाही विषय काय नाही मंडळी. सोन्याचे दिवस काय म्हणतात लोककलेला, सोन्याचे दिवस काय म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची वारी. त्याचं कारण गुरुवारी वारी झाली, संध्याकाळी साहित्य संगत, शुक्रवारी झाली, काल संध्याकाळी इथंच झाली, काल सकाळी पण इथंच हाऊसफुल, आजचा पण हाऊसफुल, पुढचं पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितले तर 50% लोककलेची. आज वाढ वाढला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्यतोला सादर नाही करू शकत, पण बिघडवू तर नाही शकत. बुवाने पण अप्रतिम बारी केली आहे. तुम्हाला सर्वांना जो आपला फाटका बाप होता, आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले की त्यांना कुठला दिवस नाही, वर्षाचे 12 महिने त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत, मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असा लागतो, तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. दादा अजून जरा येऊन घ्या, आउटपुट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिला माफ मानणार आहे म्हणजे तुझ्याच मूळ पेटते चूल नाही कष्टाला अंतर, तुझ्याच मूळ पेटते चूल नाही कष्टास अंतर, कसून माती पोसतो नाती माझा फाटका संत, जाणीला बाप जाने पाहिला देव त्याने, जाणीला बाप जाने पाहिला देव त्याने. नावर जोडे हे कुळ फोडे तरार भुईशी गेला, कोरडाऊर करून घोर जलम त्याचा गेला, सुखा हवैशा कोला पोषक आखाडी घामाचा ठोबा, त्या घामावर उभी जिवंत हिरव्या भाताची लोंब, कधी हे सरतील पांगय फिरतील मनाशी एकच खंता, कधी हे सरतील पांगय फिरतील मनाशी एकच खंता, कसून माती पोसतो नाती माझा फाटका संत, जाणीला बाप जाणे पाहिला देव ध्याने. तो आपला बाप सगळ्यात श्रीमंत या जगात, अदानीपेक्षा श्रीमंत आमच्यासाठी. अरे टायराच्या भाना घालून ज्याने आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली, त्याला काय श्रीमंत बाप असतो. आणि त्याची आपण फोन हॉल मध्ये बसलो, 200-250 तिकीट काढलेलं आहे, आणि तो तिकडे दररोज फोन करून म्हणतोय बाबा बरा आहे ना, कोणाच्या आल्यात नाही घ्यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही, गाडी घोड्यात सांभाळून राहा. तुम्ही सगळीजण त्याच्यासाठी संपत्ती आहे आणि स्वतः जपायचं, तुम्ही स्वतःला जपायचं, कुणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला खरंच सुया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, अखंड महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला आणि थोर प्रबोधन केलं, त्या विचारांचे पायी आदरणीय शाहू फुले आणि आंबेडकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळूमामा, माझी आई नवलाई, आई विठलाई, आई मुंबादेवी, नटेश्वर, रंगदेवता, धनीदेव होळकर, सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे.
दिग्विजय डेरे कीबोर्डला आहेत, सुरज मालपेकर बेंजूला आहे आणि ईशान करंबळे आमचे अब्दुकडला माझे गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहे आणि साऊंडला सारावाप्रमाणे परंपरेने राजवता पड्या लव यू आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पन्हाळजी गावाची जय बजरंगबली नाच मंडळ पन्हाळजी खोडवाडी यांच्यासमोर तुमच्या चरणाची धूळ मस्तक लावून कार्यक्रमाला सुरुवात करता. जय हिंद जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पालता होणार आहे पण घ्या सांभाळून, त्याच्यातनं आपण फुकट घेऊया, टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स यांनी थप्पात मारलेला आहे हाऊसफुलचा, त्यांनी रजिस्ट्रेशनच करून ठेवलंय, कॉन्फिडन्स घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबर्सचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावल साहेब आणि अनिल घराटे मावले आणि बाकीचे सगळे वांडर्स आहे ना, आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी संतोष कन्हेरे भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत, रुपेश गोरे माऊली. हा एक माणूस असा आहे ना, बोलले विकासजी लांबोरे मध्ये बोलले एवढं कधी बसलं, पण ठीक आहे, गॉड आहे, गॉड आहे. घरात तसं काय कोण विचारत नाही मला, हेच कोण ना कोण विचारतं, आपलं बरं वाटतं म्हणून आपला वाऱ्या घ्यायच्या. मोठे मोठं गार केलं म्हणतात, गंमत मध्ये लांबोर काय आमचं राजेश बुवा उभं जास्त किंमत मध्ये. बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला, जास्त किंमत मध्ये किती लागली? 1.25 रुपये की 1.5 रुपये जास्त म्हणतात, जास्त किंमत मध्ये. गावास ना आलेत ना, वडापाव खाऊन आले. मानाचा मुजरा आमच्या विजय भुवांना मानाचा मुजरा, सगळ्यांना मुजरा झालेला आहे. आणि आता सुरुवात यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे? अरे राग मला लय येतो, वेगळा काय येतो? अरे लाल लाल कलरची वांगडी हा येतो, हा एक येतो. अरे मोठे मोठे घार गेले हिम्मत मध्ये हा एक राग येतो. आणि तू नती तो तारो फोटो पंचाल से, तू नती तो तारो फोटो पंचाल से, तूने फोटो न दी तो फोटो कॉपी पंचाल से. हा एक राग येतो. अरे किती राग येऊ, सामने आ जाओ, किती राग येतो बघा. याला वाडवडील आपला लंगोटी लावून त्यानं पैरेपान केलं, संध्याकाळी नाच केला, प्रश्न उत्तर फोडली, साकी बोलला, छंद बोलला, इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं, पद आलं. अरे हा कलकी तुरा ह्या काय आमचा? अरे शक्ती तुला ह्या आहे मग बुवानी एकदा यावं, मी जो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवा. बुवानू आम्ही काय लते मंगेशकरचं काय भातचं आहेत काय? अरे जेवढा जमता तेवढा करायला ना माऊली. मग आता मला व्हायचं, मी कधी शीघ्र कोणी स्वतःला म्हटलेलंच नाही, कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे, तुम्ही बॉलिंग करून दाखवा, नाही छक्का मारा तर बघित राहा. मला लिहता येतं यार. आणि मी काय म्हणतो, मी लय वाईट गातो काय हो, व्हायचं येतं हो. गाडी मिलियन मध्ये गेली, 10-15 मजाक मध्ये. सुरुवात करा हवी. किती उरलं? अरे तू संपलं रे, संपलं. चल या काय तर सद्गुरुर्मूर्ति पूजामूलं सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा.
असं काय ते केलं आणि बनला आला माझा स्वतःचाच बनला एवढा चुकून झालेला आला गोवा नाही ना बरं उगत कशामुळे कळी जातात बरं गोवांचा एक 1857 पासून एकच आला भाई गोवांचा तण आहे म्हणे गोवाने काय म्हणजे किती राग गोवाने मारला असेल उद्या तर आमचं राहुल देशपांडेच्या बाजूला गोवांना बसवा लागणार आहे गोवाचा शक्यतो झाला होता स्तवन छान गालेला आहे मुंबादेवरती गोवाने 1 नंबर गण पण भारी गालेला आहे आपलं स्तवन आज इथं एसीत बसलेलं आहे उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेट मध्ये जाणार इन शर्ट करून एसी मध्ये बसणार कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप वरती इंटरनेटशी जोडून मीटिंग वर्क फ्रॉम होम कोणाचा असेल मार्केटिंग मॅनेजर असेल कोणी इंजिनियर असेल वकील असेल गाव असणं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केली गुढीला गावात गेला राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजेच गावाला गेला परंपरा जपणारा दुवा असलेली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखीन ती गावची पांढर तिच्या चरणाची धूळ मस्तक होतो तुम्ही प्रत्येकानं आपली गावदेवीचा गावदेवाचं स्मरण करायचं आहे मी स्तवन गातोय देव काळी चार गाव देवाशी माझं गाव देवाशी माझं कसं सांगू अनोकनात गाव देवाशी माझं कसं सांगू अनोकनात गावी मंदिर निरंजन गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं अरे गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावदेवाशी माझं गावदेवाशी माझं कसं सांगू लोकनाथ गावदेवाशी माझं कसं सांगू लोकनाथ त्या मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं माझा अवघा विश्वास माझ्या गाव पांढरीवर माझ्या गाव पांढरीवर माझ्या गाव पांढरीवर निसाला अंडवरच्या पायरीवर अंडवरच्या पायरीवर अंडवरच्या पायरीवर अंडवरच्या पायरीवर असो कामात व्यापात नाम सदैव तुझं मुखात आलो कामात व्यापात नाम सदैव माझ्या मुखात गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 तुमचा गण भारी आहे अहो थोडस बोलून दाखवलं इतना तकलीफ यार होत आहे म्हणजे काही बोलायचं नाही काय सिंगल वारी करू काय जे वाटलं ते बोललं गोवा तुम्ही सगळं आलाप 1857 पासून एकच मारता गोवा आणि तरी पण ती मला सांगता यार रागात गोवा तुमचं ना मी घर उन्हात बांधीन सांगतो
पहिलं आपण कुठं लग्नाला गेलो आणि कुणाच्या त्या भराड्याने गळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो. मग आपण म्हणाला आमच्याचं उन्हात घर बांधले आपल्याला लय भारी वाटायचं. आणि नंतर कळलं फसवलं आली सगळ्यांना. हे घ्यायचंय काय पुऱ्याचा सुचलाचा झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे अरे झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण साज संगीत बाज रंगीत आलं वरून मन अरे माझा तुऱ्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगण. पावसाची म्हणजे पावसासाठी विनवणी केली आहे चांगला विषय. पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा. आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल. तुम्ही असं मध्ये मध्ये येत जाऊ सांग 2 मिनिटं. तर पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे व वारा ऑलरेडी आहे. आम्ही घेतो काय मग नाकातनं काय घेतो आम्ही श्वासच घेतो ना. बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव. आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो बुवा मरून मी काय बोलतच नाही तेव्हा पैसे द्यायचे काय एकच ध्यान आमच्या जेवण ध्यान आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत नाही. बाबल्या बाई यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बरं जेवण कोण नाही मला मलाच ना. तर बुवा म्हणतात गणपती बाप्पा पाऊस वारा पाठव. पाऊस पाठव वारा ऑलरेडी आहे जास्त नको घरावरची कौलं बिलो जायची बाकी काय ना. तर बुवा ही चूक नाही चुकलं तर आहे माय सॉरी बाबा उगत आता माझं झालंय मारा बोललं तर येणार राग येतो. एक तर आमच्या आयोजकांना तिला टाइम कमी गवळ्यानो माझा गवळी दादा मला हे असल्या सगळं आठवतं मला हाच राग येतो. तर माझा गण बुवा बघा गण छान आहे. आदि माया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ हा भेद व काय विषय आणलाय बघा. माझं एक गाणं आहे लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन. घरात आली पोरगी जन्माला आली 9 दिवसाची बाई झाली 7व्या महिन्यात वड भरणी केली कुणी पेढा काढला कुणी बर्फी काढली. डिलिव्हरी झाली लक्षात आलं पोरगी झाली फक्त दोघं खुश आई आणि बाबा बाकी होय काय ओके ओके अभिनंदन असं करतात. पोरगी झाली वर्षाची झाली पायात पैंजण खड्याचं केला गोकुळ घराचं झालं गोकुळ. पोरगी गेली शाळेत बापसाचा काळीस वाघासारखा. पोरगी हळूहळू आली वयात बापसाच्या काळजात चर्रकन झाला. अरे आई बाहेरचं जग चांगलं नाही ना. आणि मग ती पोरगी तिचं शिशू आंबट काढलं त्या बापसानं काढलं आणि मग होतं लग्न. आपलं सोन्यासारखी पोरगी कुणाच्या तरी पदरात अशी दिली जाते. नुसती अशीच नाही त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना. एवढी श्रीमंती वाडवडाला आमच्या पाठवून दिली ती. काही 5 नाव आहे स्केल यू नो मिस्टर डेरे. You know, actually I am in skill, but they have some problems. बोल इंग्लिश बोला जरा इंग्लिश बोलावा माझ्यावर. मला हा राग येतो मग आता बोला मग हा राग करून टाकावा. गावठी माणसाला तुम्ही राग कसला म्हणता या 25 बाऱ्या राग येतात म्हणू लागल्या माझ्या. शक्तिपुराच्या इतिहासातल्या सगळ्यात बाऱ्या मुंबईला लागल्या 25. माझ्याकडे आयोजकांना काय हो जरा सारे काम करून दाखवा यमन मारून दाखवा तरच बारी फिक्स करतो. अहो कोणी काय नाही विचारलं तुम्ही फक्त या मी आलो. नॉनसेन्स. इंग्लिश बोलू जरा इंग्लिश हे जो रात काढेल मी ह्याच्यात आम्ही ब्लॅक आईज प्लीज
वाजवा लेख तुळस वंदन. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुला वृंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. कलगीवात समयीची तू राधू पारतीचा. विजय बुवा लक्ष द्या. कलगीवात समयीची तू राधू पारतीचा, भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. कलगीवात समयीची तू राधू पारतीचा, कलगीवात समयीची तू राधू पारतीचा, भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. 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 करुण सुचिर भूतांगोळी, कलगी उगळे गंगा गोळी, पुरा पिरा गुलाल होतो कलगीदाराची रांगोळी. कलगीदाराची रांगोळी, कलगीदाराची रांगोळी. तुरा प्रकाशमय तो दिवा, तो दाखला हो कीर्तीचा. तुरा प्रकाशमय तो दिवा, दाखला हो कीर्तीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. 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 एक कडवा, एक मोकळा, एक अंतराव. त्याच्या पुढे अजून आहे. कलगी काकडी हिरवी गार, तुराची बुड रुबाब तार, झाली सेवा मानून गोड, हेच भक्तीच या सार. कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा. कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. 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 कलगीवात समयीची तू राधू पारतीचा. कलगीवात समयीची तू राधू पारतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. 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 या ठिकाणी शाहीर आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ, तो ब्रह्मा श्रेष्ठ, आत्मा श्रेष्ठ. या ठिकाणी मी दोघांची म्हणजे ह्या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय, आतला आत्माराम आपण त्याला सोल म्हणतो, आणि ही बॉडी, ही शरीर, ही माया, ही शक्ती. आता जर आत्माराम सोडून गेला, तुरेवाला सोडून गेला, शक्तीला विचारतोय कोण? आणि ह्या आत्माराच्या भोवती ही जर शक्ती, हे शरीर जर सोडून गेलं तर ते आत्म्याला विचारतोय कोण? म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे. त्याच्यानंतर बुवांची आली गवळण. बुवा म्हणतात बरोबर, हाय काळा पण म्हणतात दिलवाला. यू आर राईट, यू आर करेक्ट, यू आर करेक्ट. नाव यू आर नॉट नॉनसेन्स, नाव यू आर करेक्ट. बरोबर ओळखलं तुम्ही, मी असाच आहे.
जशी माझी आधी माय जाईल तसा मी मागण्या जातो. तरच म्हणतो अरे लाल लाल कलरची वांगडी. एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता? अरे लय गुणाचा आहे. पण तुझ्यावर माझं प्रेम आहे. पण बाजूवाली आहेत ना काय माझी दुसरी आहेत जे सिनियर आहेत राधा, ती पण माझीच आहे. पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ना, ती गडबड करते. बुवा एक साथ नमस्ते, मला सगळं समजते. बुवांचं घर बांधूया उन्हात. मला म्हणतात लांब काय राजेश बुवा खडा की जास्त किंमत मध्ये. अरे बैल काय आणलाय काय जास्त किमतीचा काय का गाय काला आले जास्त किमतीची? या बाजार वाटतो बैलांचा बुवा. अगं ये मग काही 5 आय वॉन्ट ब्लॅक 5. आला पडगा. खूप सरस शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे 25 नंतर एकत्र. तुझं नाव काय? सोहम संदेश गोरे. एक नंबर. कॉन्फिडन्स बघा. अगं ये मंदा बंद कर धंदा, बिन कामाचं उडायचं फाट करून मथुरेच्या बाजारला चाललेले आहे. पण मी नमन नका ना भया नको तुमच्या माझ्या जो अंगात भरतं आणि माझ्यानंतर अहो घरात बसून लगेच मग कमेंट या शत्रुत्राचा वाटाळ केलाय. 4 वर्षात 4 प्रश्न फोडले. 4 वर्षात 8 प्रश्न फोडले. तर नाही कोण म्हणी या बायकांचा बाजार बंद केला तर कोण म्हणत नाही. अरे हाऊसफुल बोर्ड काय माझ्यामुळे एकट्यामुळे आमच्या बुवांमुळे पण आहेत ह्या कोण म्हणत नाही. आज कलगीतुऱ्याकडे परत प्रेक्षकाला ह्या कोण म्हणत नाही. नको नको दोन मला काय तर बोलायचं ना प्लीज प्लीज राजूभाई. माझ्या आवडीचा शक्तीवाला, माझ्या दिलाचा शक्तीवाला आज त्यांच्या समोर आज तुम्हाला आज कलगीतुरा हाऊसफुलच्या शोभेत सादर करताना माझी पवित्र कलगीतुरा, माझी पवित्र कलगीतुरा ही जर माझी माय असेल तर नमन माझी मावशी आहे. आणि त्या जर इथे एकत्र नांदत असतील तर प्रॉब्लेम कसला. हे पोऱ्यानो हे ऐका तरी. हो किती मिनिट आहे माझ्याकडं? सोपली हा किती मिनिट आहेत? घड्याळ सगळी बंद करून ठेवा. बोना सांगायचा बरं. नमान सगळ्यांनी केला ना भाऊ. आमचं घराटे भाऊ पण आलाय त्याने पण केला नाही. राजेश भाऊनी पण केला नाही. एकदा शपथ द्यावा शपथ आई शपथ करा. आमचा ऋषी बुवानी केलं, आमचं झिमन बुवानी केलं, आमच्या संजय जोशी बुवानी केला, आमच्या सचिन धुमक बुवानी केला. प्रॉब्लेम सीट मेरे को आहे. त्याला काय अर्थ राव यार तुमच्यातच आलंय मी यार. मी हे पण सगळं बघतो ना यार. गणबिण बघा ना माझे परमार्थाचे आहेत, आत्मारामाचे गण आहेत. मी अभ्यास करतो व्हायचा हे पण बघा ना यार. एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं बोट ठेवून राहता. बुवा एक शांत माजते तिवरे बेडेगावचे सदाशिव गोरिले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरिले आता आले होते. 211 रुपये. प्रशांत जोगळे 100 रुपये गणासाठी थँक्यू सो मच. साई रत्न भजन मंडळ आगे ये मांगा बंद कर धंदा बिनकामाचं उडायचं नाही. अरे किती मिरवल्या शगण्या तरी तुला पाया पडायचं हाय. अरे किती मिरवल्या शगण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. मूळ प्रकृती सांगे सत्वतत्वाचा वाद. तत्वतत्वाचा वाद, तत्वतत्वाचा वाद. केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद. करता काय त्याचा नाद, करता काय त्याचा नाद. मिटवून भांड लपवून तोंड चोरी तू लढायचं ना. मिटवून भांड
लपून तोंड पोरी तू काढायचं हाय किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय जरा पुरा मी जे बोललो तुम्ही बोलत ना कमराच्या खालचं नाही कमराच्या वरचं नाही आज तुम्ही बरोबर बोंबिवला राहिला बरोबर बोंबिवर आलो तुम्ही खूप छान गवळ मला फार आवडली पण माझ्याकडे ती लेखी नव्हती म्हणून मला ही बोलावं लागली बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज याने सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी चोळी साडी चोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं त्याने संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता अशी आख्यायिका आहे बुवा उत्तर देतोय मी गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तुम्ही म्हणताय ना ते प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचंच ग्रंथ आहे तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे आपण त्याला ग्रंथ म्हणू ते देखील उपलब्ध आहे आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा माझा प्रश्न तोच आहे की जो नांगरी बळीराजा आहे आपला शेतकरी आहे तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी गोळती असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्या चाललंय तसं चाललंय पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलं आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला एकमेकावर फक्त चिडत म्हातारा असा करतो म्हातारा तसा करतो पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं पोटात या घ्यायला लागलं म्हातारीचं कालवा होते रात्रीची कुठं बाम काय लावील गरम पाणी काय शेकील लगेच पोरीला फोन करेल काय बापूस काय असाच करतो भाई जरा बघ ना डॉक्टरकडे ये ना केअरिंग काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला त्याला आपण सोडून गेलं पाहिजे किती श्रीमंती आहे ना आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे इगो आला आपल्यामध्ये आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन आय एम ऑल्सो अर्निंग वुमन मी कमवते मी खाते मला काय गरज आहे याची हा जो विचार आला ना हा इगो आला मला आणि त्याच्यामुळे आलं पण बायानो जेव्हा पाय दुखायचे सुरू होतील डायबिटीस सुरू होईल कमरकडनं याग येतील बीपीचं होईल काय नो बाई नो तेव्हा समजल येडा वाकडा माझा होता पण माझाच होता कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला जसं वय जाईल ना खांदा सटकून जाईल आपलं ते आपलं आहे जपात आहे एक शेवटचं गाणं म्हणतोय बुवा मला हा राग येतो जय घोष येती कानी पालखी सजली मंदिरावानी जय घोष येती कानी पालखी सजली मंदिरावानी ढोलावरची काठी गात माझ्या गाव देवाची गाणी ही चाल आहे माझी चाल आहे काय म्हणतोय नका समजू ओझे भार नका समजू ओझे भार सरते शेवटीचा आधार नका समजू ओझे भार सरते शेवटीचा आधार हेच आयुष्याचे सार जपा सोन्याचा संसार हेच आयुष्याचे सार जपा सोन्याचा संसार नका समजू ओझे भार नका समजू ओझे भार सत्यशेवटीचा आधार नका समजू ओझे भार सत्यशेवटीचा आधार आयुष्याचे सार जपा सोन्याचा संसार आयुष्याचे सार जपा सोन्याचा संसार आयुष्याचे सार गोड मानून घ्या आज जरा पाळायचं होतं कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 85 मिनिटातली थँक्यू सो मच आय लव्ह यू